नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे, पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आपण हा जो बैल स्क्रीनवर बघत आहात, तर या बैलाला काय झाले, याचे आपण काय निदान केले आणि याचे काय उपचार केले, त्यानंतर याच्यात सुधारणा झाली की नाही झाली, बैल वाचला की नाही वाचला, या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर रात्री 10-10:30च्या दरम्यान या पशुमालकाचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की बैल खाली बसला आहे आणि उभा होत नाही आहे। तर मी जेव्हा तिथे पोहोचलो तर बघितले की बैल बसलेल्या परिस्थितीत होता आणि जेव्हा मी पशुमालकाकडून हिस्ट्री घेतली तर त्यांनी सांगितले की दुपारपर्यंत बैल चांगला होता, पण आता दुपारपासून एकदा बसला तर परत उठत नाही आहे। तर मी त्याचे टेम्परेचर घेतले तर त्याचे बॉडी टेम्परेचर सब नॉर्मल होते, म्हणजे 97 फॅरनहाइट एवढेच त्याचे बॉडी टेम्परेचर होते। पण ओनरने आम्हाला याच्या पलीकडे काहीही हिस्ट्री सांगितली नाही की बैल कशामुळे बसला, हे त्यांना सुद्धा काहीच कळत नव्हतं। मग ज्यावेळेस मी त्याच्या रुमेनचे एक्झामिनेशन केले तर त्यावेळेस माझ्या लक्षात आले की या बैलाने भरपूर प्रमाणात अनाज खाल्लेले आहे, त्याच्यामुळे याला ॲसिडोसिस झालेला आहे। तर बॉडी टेम्परेचर तर त्याचे 97 फॅरनहाइटच होते। मग मी त्याचा रुमेन फ्लूइड काढून त्याची तपासणी केली तर त्यावेळेस त्याच्या रुमेनची जी पीएच होती ती 4 होती। आपण स्क्रीनवर स्पष्टपणे बघू शकता आणि या सिरिंजमध्ये रुमेन फ्लूइड पण बघू शकता। पाण्यासारखे पातळ जे आपल्याला पिवळ्या कलरचे हे पाणी दिसत आहे ते रुमेन फ्लूइड आहे आणि ते रुमेन फ्लूइडचे 2-4 थेंब आपण या पीएच पेपरवर टाकले आणि त्याची पीएच बघितली तर त्याची पीएच ही 4 होती। आपण स्पष्टपणे बघू शकता रुमेनची पीएच फक्त 4 आहे, जी जवळपास 7च्या दरम्यान असायला पाहिजे। मग आपण याला ॲसिडोसिससाठी ट्रीटमेंट सुरू केली। तर आपण याच्यामध्ये स्टमक ट्यूब पास केला, म्हणजे याच्या तोंडातून पाईप त्याच्या पोटामध्ये आपण घातला आणि पोटात जे काही पाणी भरलेलं होतं ते पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तर याच्यासाठी जनावर उभे असणे खूप गरजेचे असते, कारण जनावर उभे असल्याच्या नंतर ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे जे पोटात पाणी असते ते पाईप टाकल्यानंतर जोरात फोर्समध्ये बाहेर येते। पण बैल हा बसलेल्या परिस्थितीत अगोदर होता, पण नंतर बैल आडवा झोपला, त्यामुळे पोटातील पाणी काढणे खूपच कठीण काम झाले होते। आणि त्यावेळेस बॅगमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिसच्या ट्रीटमेंटसाठी जी औषधं हवी असतात, जसे की सोडा बायकार्ब खूप महत्त्वाचं इंजेक्शन आहे सोडा बायकार्ब, त्याच्यानंतर थायमिनचे इंजेक्शन, तर हे दोनही इंजेक्शन त्यावेळेस बॅगमध्ये नव्हते। तर मग आपण याला RL जे आहे ते 1 लिटर RL इंट्राव्हेनस रूटने आपण लावलेले आहे आणि त्याच्यानंतर याला एव्हिल म्हणजे क्लोरफेनिरामाइन मेलिएटचे इंजेक्शन 10 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे। त्याच्यानंतर याच्या स्टमक ट्यूब जो असतो, म्हणजे आपला साधा नळाचा पाईप घेतला आणि त्याच्या पोटामध्ये टाकला आणि त्याच्या पोटातून आपण जितके जास्त पाणी काढता येईल तेवढे काढण्याचा प्रयत्न करत आहोत। पण बैल आडवा पडून असल्यामुळे ते पाणी सुद्धा जास्त प्रमाणात निघत नव्हते। आपण बघू शकता बैल एकदम आडवा पडलेल्या परिस्थितीत आहे। त्याला 10-10, 12-12 माणसे उभे करण्याचा प्रयत्न करत होती सारखी, पण बैल जमिनीवर पाय टेकवत नव्हता। बैलाची जी परिस्थिती होती ती खूप नाजूक होती। बैल सिरियस कंडिशनमध्ये होता, त्याचे रेस्पिरेशन रेट खूप वाढले होते, त्याचं जे शरीराचं तापमान आहे ते खूप खाली गेलं होतं आणि बैल उभा होण्याच्या कंडिशनमध्ये नव्हता। तर आडवा पडलेल्या परिस्थितीतच आपण त्याला स्टमक ट्यूब पास करून शक्य तेवढे पाणी आपण बाहेर काढले। त्याच्यामध्ये ही अडचण अशी होती की जे आपल्याला
प्रेशर क्रिएट करायचं असते त्याच्या रुमेनमध्ये पाणी काढण्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला अर्ध्या हॉर्स पॉवरचे जे घरी आपण नळासाठी वापरतो त्या पंपाची गरज असते. तर त्या पंपाने आपण या पाईपामध्ये पाणी सोडतो त्याच्या पोटामध्ये आणि मग पोटात प्रेशर क्रिएट झाल्यावर फोर्सने पाणी बाहेर येते. तर त्या गावात एकही पंप सुद्धा नव्हते. त्याच्यामुळे ट्रीटमेंट करणं आणखीच अवघड होऊन बसलं होतं. तरी तशाही परिस्थितीत आम्ही जेवढं होईल तेवढा प्रयत्न केला आणि जवळपास 4-5 लिटरच्या आसपास आम्ही त्याच्या पोटातील जे फ्लूइड होतं, जे पाणी जमा झालेलं होतं ते बाहेर काढलं. त्याच्यानंतर आम्हाला ओनरने सांगितले की आम्ही या बैलाला भरपूर प्रमाणात अनाज खाऊ घातले. तोपर्यंत ओनरने आम्हाला काहीही सांगितले नव्हते. ज्यावेळेस मी डायग्नोसिस केलं की ही ॲसिडोसिसची केस आहे, त्याच्यानंतर जे पशुमालक आहे त्यांनी सांगितलं की हो, आम्ही या जनावराला भरपूर प्रमाणात अनाज चारले. तर अशा प्रकारे आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जवळपास या बैलाच्या ट्रीटमेंटमध्ये लागलेले होतो आणि प्रयत्न करून करून शक्य तितकं पाणी याच्या पोटामधील आम्ही बाहेर काढत होतो. याच्या पोटामध्ये, जनावराच्या पोटामध्ये अनाज खाल्ल्यानंतर लॅक्टिक ॲसिड तयार होते आणि जे रक्तामधलं आणि शरीरामधलं जे सगळं पाणी आहे ते रुमेनमध्ये ओढल्या जाते, शोषल्या जाते. त्याच्यामुळे त्याच्या रुमेनमध्ये भरपूर प्रमाणात फ्लूइड जमा होते, पाणी जमा होते आणि ते पाणी हळूहळू मग नंतर रक्तात शोषायला सुरुवात होऊन जाते आणि अशा वेळेस बैलाचा जीव वाचवणं किंवा जनावराचा जीव वाचवणं खूप कठीण होऊन जाते. तर अशा वेळेस आपल्याला एकतर इमर्जन्सीमध्ये रुमेनॉटॉमी करावी लागते किंवा हे जे स्टमक ट्यूब आपण बघत आहात याच्या पोटामध्ये आपण रुमेनमध्ये पास केला, तर तशा प्रकारे रुमेनमध्ये त्याच्या स्टमक ट्यूब पास करून पोटातील पाणी आपल्याला बाहेर काढून घ्यावे लागते. तर रुमेनॉटॉमी करण्यासाठी ती काही रुमेनॉटॉमी करण्याची वेळ नव्हती, तर त्या परिस्थितीत आम्ही स्टमक ट्यूब पास करून पाणी बाहेर काढले आणि त्याच्यानंतर ओनरला आम्ही सांगितले की याला सोडियम बायकार्बोनेट जे असते, म्हणजे आपण ज्याला खाण्याचा सोडा म्हणतो, तर खाण्याचा सोडा याला 50 ग्राम ते 100 ग्राम खाण्याचा सोडा आणून याला पाजून द्या असा सल्ला ओनरला म्हणजे पशुमालकाला दिला. पण पशुमालकाच्या घरी त्यावेळेस खाण्याचा सोडा सुद्धा उपलब्ध नव्हता आणि रात्रीचे जवळपास 12 वाजल्यामुळे आणि खेडेगाव असल्यामुळे दुकाने वगैरे सगळी बंद झाली होती, त्यामुळे त्यावेळेस आम्हाला सोडा सुद्धा मिळू शकला नाही. तर योगायोगाने माझ्या बॅगमध्ये, जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात, हे आयुलॅक्स नावाचे जे पावडर असते ते पावडर होते. तर त्या पावडरचा आपण उपयोग केला. तर ते पावडर आपण याला 250 ग्राम पावडर अर्ध्या ते 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून या बैलाला पाजायला सांगितले. तर आयुलॅक्स हे जे पावडर असते ते जेवढे काही पोटाच्या तक्रारी असतात, ॲसिडिटी वगैरे किंवा बैलाला संडास न होणे, बैलाचे पोट साफ न होणे, त्याला भूक न लागणे, अशा प्रकारच्या जे तक्रारी असतात त्यावर खूप चांगले ते काम करते. आणि त्यानंतर आता हे बघू शकता, दुसऱ्या दिवसचा सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर बैलाची कंडिशन आता खूप चांगली आहे. तर त्याला आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा RL जी सलाईन असते तर ते आपण 1 लिटर याला लावलेला आहे आणि RL मध्ये आज त्याला आपण 100 मिली जे इंजेक्शन सोडियम बायकार्बोनेट असते, तर सोडियम बायकार्बोनेट इंजेक्शन आपण सलाईनमध्ये याला RL मध्ये 100 ml IV दिलेला आहे. आणि त्यानंतर जे थायमिनचे इंजेक्शन असते तर ते इंजेक्शन आपण याला 10 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे. सोबतच अँटीहिस्टामिनिक जे इंजेक्शन आहे ते 10 ml लावलेले आहे आणि याला इकोटास बोलस द्यायला
ओनरला सांगितले आहे। तर बघू शकता आपण आज आता बैलाची परिस्थिती जी आहे ती एकदम पूर्णपणे सुधारलेली आहे। बैल एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे, जवळपास पूर्णपणे रिकवर झालेला आहे। आपण आजही याची रुमेनची पीएच घेतली तर रुमेनची पीएच जवळपास आता नॉर्मल आलेली आहे आणि अशा प्रकारे प्रयत्न करून बैल दुरुस्त केला आहे। तर माझ्याजवळ लॅक्टिक ॲसिडोसिससाठी जी औषधं लागत असतात ते एकही औषध नसताना सुद्धा आपण या बैलाचा प्रयत्न करून जीव वाचवलेला आहे। रात्री 12 वाजेपर्यंत आपण याची ट्रीटमेंट केलेली आहे आणि अशा प्रकारे या बैलाला आता फुल रिकव्हरी मिळालेली आहे। आपण बघू शकता आता बैलाला काहीही प्रॉब्लेम नाही। आणि आपण अगोदरल्या दिवशी ओनरला सल्ला दिला होता की या बैलाला आता तुम्ही 24 तास पाणी पाजू नका, तर त्याप्रमाणे त्यांनी पाणी त्या बैलाला पिऊ दिले नाही आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्या जनावराची काळजी घेतली, त्याच्यामुळे जनावराचा जीव वाचला आणि जनावर व्यवस्थित झाले। धन्यवाद।